दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. अशा शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल अशा कर्मयोगी कैलासवासी नाग आचार्य यांचे पुण्यस्मरण करण्यासाठी आपण सारे उपस्थित आहोत. ज्या समाजात मी राहतो त्या समाजाचं भलं झालं पाहिजे, प्रत्येकाला सुख समाधान शिक्षण मिळाले पाहिजे या दिव्य ध्येयाने प्रेरित झालेले नानाजी म्हणजे नारायणराव गजानन आचार्य. नानाजी एक सच्चे देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी, निर्भीड कर्मयोगी, द्रष्टे समाजसेवक व निस्वार्थी राजकारणी होते. नानाजी सच्चे कार्यकर्ते, छोटे मावळे गोळा करून जुलमी सत्ताधीशांशी झुंज देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे नानाजींनी कोळी आगरी समाजातील प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यात स्वदेशाबद्दल जागृती निर्माण करून त्यांच्या अंतःकरणात स्वातंत्र्य प्रेमाची निर्माण केली. गोवंडी, घाटलेगाव, पायलीपाडा, मानखूर, तुर्भे, माखली, गव्हाणपाडा अशा कितीतरी ठिकाणी आजही नानाजींच्या कार्याचे चिरंतन स्मारक प्रत्यक्ष पाहायला मिळते. एका कवीने म्हटले आहे, ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले. याप्रमाणे नानाजी आयुष्यभर दुसऱ्यांच्या आसवातच भिजत राहिले. फाळणीनंतर सिंधी निर्वासितांच्या मदतीला प्रथम धावून येणारे नानाजीच होते. त्यांच्या प्रेमळपणाच्या ओलाव्यामुळे निर्वासित त्यांना देवासमान मानू लागले. त्यामुळे नंदलाल जेटली, जमनादास छावरा अशा पूर्वीच्या मंडळींचा नानाजींच्या आठवणींना कायम कंठ दाटून येतो. नानाजींचा सामाजिक राजकीय प्रवास स्वाबांधवांच्या विरोधालाही न जुमानता झुंजरपणे स्वीकारलेला मार्ग, होमगार्डच्या चळवळीत असताना दारूबंदीच्या मोहिमेतील त्यांचे अतुलनीय कार्य, अट्टल मारकऱ्यांशी नव्हे तर साक्षात शैतानांशी झुंज घेणाऱ्या आक्रमक पावित्र्यात नानाजींचे दर्शन घडल्यानंतर मती गुंग होते. असगर अली सारख्या समाजकंटकाला धूळ चारणारे नानाजीच होते. सन 1930 पासून नानाजींनी जातीभेद विरहित व्यवस्था समाजात उभी राहावी याकरिता पुढाकार घेतला. ठक्कर कॉलनी संस्थापनेनं महत्वाचा वाटा उचलून हरिजन सेवक संघाच्या वतीने निर्वासित झालेल्या 250 हरिजनांना घरे मिळवून दिली. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांपैकी एक संस्थापक व आश्रयदाते म्हणून नानाजींचा सिंहाचा वाटा आहे. चेंबूर मधील मराठी माध्यमची सर्वात उत्कृष्ट शाळा असे आमच्या शाळेचे लौकिक आहे. नानाजींचे कार्य इतके महान आहे की 5 मिनिटात त्यांचा आढावा घेणे शक्य नाही. अशा कर्मयोगी दिलदार नेता, थोर समाजसेवक नानाजींना चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेकडून माझा मुख्यमंत्री म्हणून माझा व माझ्या शाळेकडून मानाचा मनापासून सलाम सलाम सलाम. मला ही संधी दिली म्हणून सर्वांचे आभार. अमर रहे नानाजी, अमर रहे नानाजी, अमर रहे. धन्यवाद.